नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं उपवासाचे गुलाबजामुन करणार आहे। आता हे गुलाबजामुन मी रताळूपासून करणार आहे। रताळू आणि मिल्क पावडर यापासून हे गुलाबजामुन करायचे आहे। चला रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी रताळू घ्यायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। नंतर हे रताळू आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं, त्यावर स्टँड आणि प्लेट ठेवायची आणि नंतर त्यावरती रताळू ठेवून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला हे रताळू छान असे शिजवून घ्यायचे आहे। आता रताळू व्यवस्थित शिजून झालेले आहे। आता काढून घ्यायचा आणि आता रताळूचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे। आता साल काढून तुम्ही बघू शकतात, छान असे रताळू शिजून झालेले आहे आणि आता तोडूनही तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे रताळू शिजवून घ्यायचे आहे। आता रताळू आपल्याला खिसून घ्यायचे आहे। तुमच्याकडे अद्रक खिसायची खिसणी असेल ना, त्याच्याने तुम्ही खिसू शकतात किंवा पुरणाची चाळणी असेल ना, त्यावरही टाकून तुम्ही रताळू खिसून घेऊ शकतात। म्हणजे आपल्याला रताळू छान असं मऊसूत आपल्याला त्याचा खीस करून घ्यायचा आहे। म्हणजे काय ना, रताळूचे मोठे गोळे असले ना तर ते नंतर मळायला खूप त्रास देतात आणि वेळही लागतो। त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असे रताळू खिसून घ्यायचे आहे। बघा, इतपतच आपल्याला रताळू शिजवून घ्यायचे आहे, कारण की जर तुम्ही हे रताळू पाण्यामध्ये टाकून शिजवून घेतले ना तर हे रताळू अगदी ओलसर होऊन जातात आणि त्याला मिल्क पावडरसुद्धा जास्त लागते आणि तळताना ते विरघळण्याची शक्यता जास्त असते। त्यासाठी एका प्लेटवरती ठेवायचं आणि नंतर आपल्याला हे रताळू छान असे शिजवून घ्यायचे आहे। आणि आता खीस झालेला आहे आणि आता मऊसूद आता याचा गोळा करून घ्यायचा आहे। आता नंतर आपल्याला यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे। आता मिल्क पावडर मी थोडी थोडीच टाकणार आहे। नंतर हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। म्हणजे एक संध गोळा करून घ्यायचा, मिल्क पावडर आणि रताळू छान असे मिक्स करून घ्यायचे आणि असं भाकरीसाठी आपण पीठ मळून घेतो ना तसं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथं एक एक चमचा मी मिल्क पावडर टाकलेली आहे। सर्व मिल्क पावडर तुम्ही एकसोबतही टाकू शकतात, पण मी थोडी थोडी टाकली म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होते आणि छान अशी मळूनसुद्धा होते। आता इथं एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे। आता हे तूप टाकल्यावरती सुद्धा आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। म्हणजेच तूप, रताळू आणि मिल्क पावडर छान अशी एकजीव करून घ्यायची आणि छान मसाज करून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर जेवढी आपण ह्या पिठाची मसाज केली ना तेवढं हे पीठ छान मऊसूत तयार होतं आणि तर पिठाचा छान एकसंध गोळा करायचा आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। आता पीठ मुरत आहे तोपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची आणि 1 वाटी पाणी टाकायचं आहे। आता साखर आपल्याला छान विरघळून घ्यायची आहे। आता इथं आपल्याला एकतरी पाक किंवा जास्तही पाक करून घ्यायची गरज नाही। हाताला चिकट लागेल इथपर्यंतच आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे। आता साखर विरघळून झालेली आहे, त्यावरती फेस आलेला होता तो सुद्धा काढून घ्यायचा। आता 3 ते 4 मिनिटांनंतर हा पाक व्यवस्थित बोटाला चिकट लागत आहे, म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे। बघा, अशा पद्धतीने पाक करून घ्यायचा। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये केशरच्या काड्या टाकून घ्यायच्या आहे। केशर टाकल्याने छान पाकाला रंगसुद्धा येतो, पण केशर टाकणं ऑप्शनल आहे। तुम्हाला जर टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल। आता पाक खाली उतरवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला हे पीठ बघून घ्यायचं आहे। बघा, छान असं पीठ व्यवस्थित मुरून झालेलं आहे। जे आपण मुरवत ठेवलेलं होतं ते व्यवस्थित अजून आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं अजून एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे। आता याची छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। छान अशी लोडी करून घ्यायची आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे, किंवा हवे त्या आकारामध्ये तुम्ही गुलाबजामुन करू शकतात। अगदी याला भेग वगैरे काहीच दिसू नका देऊ, छान असा एकसंध गोळा करून घ्यायचा आहे। आता इथं मी या आकारामध्ये गुलाबजामुन करून घेणार आहे। आता एका साईडला तेलसुद्धा मी तापत ठेवलेलं होतं। मीडियम गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे। जास्तही मोठ्या आचेवर जर तुम्ही हे गुलाबजामुन तळायला गेले किंवा हे तेल जास्त कडकडीत तापून झालं आणि तुम्ही जर गुलाबजामुन टाकले ना तर गुलाबजामुन लगेचच विरघळू शकतात। त्यासाठी अगदी मंद आचेवरती आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे, म्हणजे काय होईल ना, आतपर्यंत हे गुलाबजामुन तळले जातात। आणि आता बघा, छान असा गुलाबजामुनला रंगसुद्धा आलेला आहे। आता आपल्याला हे गुलाबजामुन काढून घ्यायचे आहे। आता हे गुलाबजामुन करताना खूप काळजीने हे गुलाबजामुन करावे लागतात, कारण की रताळूपासून हे गुलाबजामुन केलेले आहे तर हे विरघळण्याची शक्यता फार जास्त असते। त्यासाठी हे तेल जास्तही कडकडीत तापू नका देऊ। आता दुसरी बॅचसुद्धा मी दाखवून देते। बघा, व्यवस्थित असे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे। आता तेल व्यवस्थित तापू द्यायचं, किंवा जास्तही कडकडीत तेल नका तापू देऊ। छान मिडियम गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे। घाई तर अजिबात करायची नाही, नाहीतर हे गुलाबजामुन लगेचच विरघळू शकतात। दुसरी बॅचसुद्धा तयार झालेली आहे। आता अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहे। आता सर्व गुलाबजामुन तळून झालेले आहे। आता हे गुलाबजामुन आपल्याला तयार केलेल्या पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता पाक कोमटच आहे तोपर्यंत आपल्याला सर्व गुलाबजामुन यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि अर्धा किंवा 1 तासासाठी मुरवत ठेवायचे आहे।
आता एका तासानंतर तुम्ही बघू शकता, मी एक गुलाबजामुन तोडूनसुद्धा दाखवते. आतपर्यंत पाक मुरलेला आहे आणि आतमध्ये छान जाळीदार असे गुलाबजामुन झालेले आहे. रसरशीत असे उपवासाचे गुलाबजामुन तयार झालेले आहे. आता ही रेसिपी करताना 2 टिप्स नेहमी लक्षात असू द्या. ती पहिली टिप्स म्हणजे रताळू आपल्याला पाण्यामध्ये न शिजवता पाण्यावरती एक प्लेट ठेवून किंवा एक भांडं ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. आणि दुसरी म्हणजे मिल्क पावडर जास्त झाली तर चालेल, पण कमी अजिबात व्हायला नको, नाहीतर गुलाबजामुन तळताना विरघळू शकतात. या 2 टिप्स तुम्ही नेहमी लक्षात असू द्या, म्हणजे तुमचे उपवासाचे गुलाबजाम हे रेसिपी अजिबात बिघडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कशी वाटली उपवासाची गुलाबजाम रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.